आता बातमी राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भातली। अजित पवारांच्या निधनापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं होतं। अनेक नागमोडी वळण घेत आलेल्या या प्रवासाला अखेरीस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं 2 दिवसापूर्वी फुल स्टॉप करण्यात आला। पण आता राष्ट्रवादी नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय। तसंच मुंबईत याविषयी सविस्तर बोलेन असंही ते म्हणाले। आता यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी, त्यामुळे हा विषय इथेच थांबवतो असं म्हणत सूचक इशारा दिला। परंतु विलीनीकरणाबद्दल सातत्यानं प्रयत्न करणारी मंडळी विलीनीकरण होणार नाही हे सांगितल्यावर आम्ही सुद्धा अचंबित झालेलो आहोत आणि त्यामुळं आमच्याही मनामध्ये प्रश्न आहे बा असे कसे प्रश्न होऊ शकतात, कारण विलीनीकरणाबद्दल ते सातत्यानं ही मंडळी प्रयत्न करत होती, पण अचानकपणाने त्याने हा का निर्णय घेतला मला वाटतं मुंबईला गेल्यानंतर मी सविस्तरपणे माहिती घेईन। विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा विषय आता संपलेला आहे। हसन मुश्रीफ साहेबांनी असं स्टेटमेंट केलं त्याचंच मला आश्चर्य वाटतंय। मला वाटतं की त्यांनी आम्ही ही भूमिका का घेतली, बात ओपन जाएगी तो बहुत दूर तक जाएगी, मी आहे तिथंच तेवढं थांबवतो। आता बातमी राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बारामतीमधून आहे। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीचा पुढचा दादा कोण अशी चर्चा सुरू असतानाच आता पुतण्या रोहित पवार यांनी काकांच्या पावलावर पाऊल ठेवत दादा बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली अशा चर्चा आहेत। कर्जत जामखेडचे आमदार असलेल्या रोहित पवारांनी थेट बारामतीत जनता दरबार भरवायला सुरुवात केली आहे। दर मंगळवारी ते जनसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। या उपक्रमाच्या माध्यमातून रोहित पवार नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत की 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करतायत अशी कुजबूज सुरू आहे। नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी झाल्या असल्या तरी रोहित पवारांनी घेतलेली जनता दरबार महायुती आणि अजित पवारांच्या पक्षाच्या राजकीय अस्तित्वाला थेट आव्हान मानलं जात आहे। लोक मला भेटतात की ॲडमिशनचा विषय, आता 11वी 12वीचे ॲडमिशन सुरू आहे, काही 5वी ते 10वी पर्यंतच्या पण ॲडमिशन सुरू आहेत। त्याचबरोबर या तालुक्यामध्ये माझी कंपनी आहे, 300 पेक्षा जास्त पोल्ट्री फार्मर आहेत। त्यामुळे जे काही लोक मला फोन करतात, भेटायचं आहे, पोल्ट्रीचा विषय, ॲडमिशनचा विषय, अजून दुसरा कुठला तरी विषय, तो मार्गी लावण्यासाठी फोनवर न बोलता मग मी कधीतरी एका ठिकाण देतो आणि त्या ठिकाणी येऊन, जसं इथं एका छोट्या खोलीमध्ये येऊन मी बसलेलो आहे आणि आता लोक जे येतात त्यांचे काय अडचणी असतील जेवढे जमतील तेवढे मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।